हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो, जेवण केलं बघा आताच हायरोज पप्पानी मी. तर आज काय कामाला गेलं नाही तर का 2-4 दिवस झालं म्हणते ते माझी छाती दुखती, माझी छाती दुखतंय, चमका निघते, त्या अंग दुखतंय, चक्कर येते, उमसला आल्यासारखं होतंय भाऊ बहिणींनो त्यांना. तर आज गेलं होतं कामाला, डबा पण दिला होता मी करून सकाळी. तर कामाला गेलं होतं, कामाला तिथं गेल्यावरती दुखायला लागलं म्हणून परत आलं घरी. तिथनं फोन करून म्हटलं मला दुखतंय माझं, मी काम करू का नको? म्हटलं दुखतंय तर कशाला करताय? म्हणजे या घरी. काय भाऊ बहिणीने जीव जीव बरा तर समजा बरं होईल म्हणून त्यांना म्हटलं घरी या, आराम करा म्हणलं, नाही तर दवाखान्यात जावा. बघा झोपल्या तया अय जायचं का दवाखान्यात? राहिलं का दुखायचं? ताप आली म्हणते भाऊ बहिणी. बाळ झोपलंय आपलं तेव्हा तिकडे जाळी. मच्छर भरपूर आहेत. मच्छर आणलंय बरं का आपण तसलं ती फटाक फुर ती जाळलं की त्याने मच्छर जातात भाऊ बहिणीनं, सावत नाही तर. जाळी टाकली तरी बी येतातच मच्छर घाण गुण. आपल्या शेजारी पाजारी मेंदाळे आपल्यात नसली तरी शेजारी पाजारी लोकांची आहे की घाण. तर भाऊ बहिणीनं आता तो का ती तिकडनं येते तर मच्छर म्हणल्यानंतर ते संध्याकाळचं ती पेटवत असतो म्हणजे त्याने मच्छर चावत नाही. तर तसं बाळ जाळीतच असतं बरं का भाऊ बहिणीनं. आपलं एक वेगळं आलं, पण लहान बाळांना भाऊ बहिणीनं बोलता येतं का चालता येतं सांगा बरं? रडायला लागल्यावर आपल्याला काय कळतं? काहीच कळत नाही. म्हणून भाऊ बहिणीनं सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आता तुम्हाला सांगते की पडल्या तर आजारी कामाला, तर म्हणजे आज कामाला लावलं नाही, काल घरी होतं. काल तर काहीतरी काल त्यांचं मालक कुठे गेलं होतं, काय झालं होतं काय माहिती. तर काल बी घरी होतं. काल पण म्हणजे दुखतच होतं, पण आज आज बी जास्त दुखतंय म्हणा. रात्रीपासून दुखतंय, रात्रीपासून जास्त दुखतंय, छाती दुखते, उमास आल्यावर निघतंय वाटतं. कामाला काय करायचंय भाऊ बहीण? आता भाऊ बहीण म्हणतात बरं का, आता मुलगा झाला तुम्हाला, राजू भाऊ कामाला जा. तसं एक दिवस घरी राहिना तर बरं का भाऊ बहिणीनं. मध्ये मध्ये म्हणजे मध्ये असं म्हणजे मागचं दिवस जे गेलं तिथं 2-3 वर्ष कामाला गेलं नव्हतं भाऊ बहिणीनं. जसं मायरू आपली वर्ष म्हणजे मायरू आपली जन्मली होती तसं त्यांना काम सोडलं होतं. पण पुन्हा वेळ अशी आली की काम करावंच लागलं, कामाला हात घालावा लागला. कारण की मायरू जन्मल्यापासून पण म्हणजे परिस्थिती जरा आमची बरी चालली होती, परत बिघडली, परत काम धरायला लागलं, चालू करावं लागलं. कारण की असेच काय गोष्टी भाऊ बहिणींनो, त्यात समजच हरवून गेलं. तर भाऊ बहिणींनो चला जाऊ द्या, मागचा विषय गेला ते गेला. आपण घेतली होती 4 चाकी गाडी, समजा आता पुन्हा आपल्याला निर्माण करायचंय. त्यासाठी काम कष्टही करावंच लागतं. स्वामी म्हणतातच कष्ट करा, कष्टाचं फळ चांगलंच मिळतं. उशिरा मिळतं पण चांगलं मिळतं भाऊ बहिणींनो. थोडं नॅट असतंय कष्टाला, पण त्याचं फळ परत पुढं जाऊन बसूनच खाण्याचे दिवस आणतील स्वामी. असं काहीतरी होईलच की, होय का? आहे का ना? म्हणून कष्टाला कुठंही नाही. कष्ट केलं तरच जोम आहे, काम आहे तर जोम आहे भाऊ बहिणीनं. तर जीव बघून बी काम करावं लागतंय. आता जीवालाच बरं नसल्यावर काय त्या कामाला करायचं आहे? रोज कामाला गेल्यावर एक दिवस घरी राहिल्यावर काय होते भाऊ बहिणीनं कामावरून? तशी एका ताईची का दादाची कमेंट आली, मुलगा झालाय आता रोज काम करा, राजूभाऊ कामाला जा. कामाला जाते तर रोज जाते तर एवढंच की व्हिडिओ नसते तर त्यामुळे काही समजत नाही. सकाळचं तर व्हिडिओ काढतच नाही. काढलं तर आज घरी यायचं म्हणून मी व्हिडिओ बनवते, नाहीतर कामाला गेल्यावर कशाचं व्हिडिओ काय काढायला येत नाही तर काय नाही. त्यात माझं डोकं फिरलंय बघा भाऊ बहिणीने. काल लाईट गेली होती, काल लाईट गेली होती म्हणल्यानंतर भाऊ बहिणींनो मला खोबरं किसायचं होतं. तर मला खोबरं किसायची माझी किसनीच गावली नाही हातावरची. बस मला लग्नात दिलेली मोठी खिसणी आहे बरं का, पण तसली हातात धरून अशी खिसायचं असतंय का ना, म्हणजे चहा करताना आलं खिसायला, हे करायला मी ती म्हणजे असं खोबरं किसायला लाईट गेल्यावर घेतली होती. तर भाऊ बहिणीनं केसाव घेतलेली होती केसाव घेतलेली होती. तर मला काल सापडलीच नाही. कुणी नेली घरातनं काय कळणाच माझ्या कुठं गेली काय कळणाच घरात. तिला पाय आलं का काय आलं काहीच कळणार. कुठे गेली मला सापडली नाही, कोणी चोरली. बघू आता भाऊ बहिणींनो, आत्याला विचारते त्यांनी तिकडे नेली का नाही.
त्यांनी जर नाही म्हणले तर मग माझ्या घरात चोरच घुसला होता म्हणावं लागल. कारण की वस्तू सापडणं त्या म्हणल्यानंतर एक सपाटी बी गायब आहे घरात. नाही ह्यांना विचारलं तरी म्हणते तर मला माहित नाही. आत्याला विचारलं तर आत्या म्हणते ते आम्ही इकडे येतच नाही. मग कुठं काय घरातनं गेलं काय माहिती. मी खिडकी एक होतो का एक तिथं आहे तिच्या शेजारी, म्हणजे दोन्ही एका जाग्याला होत्या. मी इथून माहेरला जाताना दोन्ही म्हणजे समजा व्यवस्थित मीच हाताने माझ्या ठेवून गेलेले. आणि कसं असतंय घरात करणाऱ्या माणसाला, जी घरात असतं माणूस त्यालाच माहिती असतं कुठली वस्तू कुठं ठेवली. आता मला माहिती आहे माझी कुठलं भांडं आणि कुठली वस्तू कुठं असते ती मला समजा माहिती असतं. कारण मीच या घरातलं समजा ठेवते म्हटल्यानंतर मलाच माहिती असणार. कारण की हाताखाली मी तुम्हाला सांगते केसावर भरपूर भांडी घेतलेली. एक चंबू घेतला होता, एक डब्बा घेतला होता. तुम्हाला सांगते 2 डबं घेतलं होतं केसावर. एक डबा असाच कुणाला तर देऊन तिकडच गेला, ती दिलाच नाही परत. टोपणाचा डबा होता. परत तुम्हाला सांगते 3 अशा टिस्सा घेतल्या होत्या. एक पातेलं घेतलं होतं केसावर. परत ती खिसणी खिसायची घेतली होती. म्हणजे असं केसावर मी भांडी साठवून अशी केस भावा बहिणींनो ती घेतली होती भांडी. चला आता त्यातलं गायब झालं. एक डबा तर गेला होता कुठं, ती डब्याचा विषय सोडला. पण ती हातातली खिसणी मला ती आठवली की ध्यानातून जाईना. कारण की 24 तास सारखी मी घ्यायची ना तिला. स्वयंपाक करायला लागली की मी तिला घ्यायची. म्हणजे असं काही खिसायला, लसूण हे बारीक खिसायला म्हणजे अशी घ्यायची. मला काल गावलीच नाही. मला आलंय टेन्शन, कोणी माझी नेली काय. हाताखाल्ल्या वस्तू अशा गायब झाल्या करमत नाही. बरोबर आहे का ना. जे करतं त्यालाच माहिती आहे. घरात स्वयंपाक करतं त्याला जर घरातल्या एखाद्या हाताखाली वस्तू नाही गावली तर किती टेन्शन येतं सांगा बरं. सारखं तुम्हाला सांगते ते मिक्सर घ्यायचं, बारीक करायचं, मिक्सर काढायचा, इकडं जोडायचा. त्यापेक्षा म्हणलं आपलं ते खिसायला हे म्हणजे मिक्सर आहे बरं का. आणलं वशाट कुठं काय केलं, मटण अंडी आणलं तर आपलं ते मिक्सरवर खोबरं हे लाईट असल्यावर बारीक करायला. लाईट नसल्यावर मी काय करायची, खोबरं असं त्याच्यावर खिसायची बारीक. आणि असं डायरेक्ट चेचत नव्हती, खिसायची आणि चेचायची. मग लसूण हे पोकळीत चेचायचं. सोपं पडायचं ना तसं खिसून, लगेच बारीक व्हायचं. मग आता तुम्हाला सांगते मला कालपासून गावली नाही ती. मला लई टेन्शन. मी समजा हुडाकलंय घरात, काय करायचं. त्यात ह्यांना बरं वाटत नाही. ह्यांना विचार ही बरं नाही तर झोपल्या तर ती माझ्या डोक्याला दुसरं टेन्शन. पोरगी गेली शाळेला सकाळ सकाळ. काय विचार तर कुठला करायचा भावा बहिणीने. आता एवढा 1.25 महिना झाला नाही भावा बहिणीनं, तरी मी ह्यांच्यासाठी काय करल. एकटा नवरा म्हणून मी करते उठते काम घरातलं. तर आता तुम्हाला सांगते हाय लेकर 2 आहे ते करावं तर लागतंय का नाही. आता एक होतं, एकाचं कमी नॅट होतं, आता दुसरं बी आलं. दुसऱ्याचं बी आता जास्त म्हणजे काम जास्त पडणार ना. आता आपल्याला काम पडले जास्त. घरातलं धुणं भांडी स्वयंपाक, पोरगी शाळेला घालवायची, उरकून तिचं. त्यात ही आजारी पडल्या तर एक ताप आहे का डोक्याला सांगा बरं. काय म्हण लागत नाही. पैसा पाणी तर समजायला लागतोय. आणि करत्या माणसाला जर असं काही कमी जास्त झाल्यावर विचार वेगळं, डोक्यात टेन्शन येतंय का नाही सांगा बरं भाऊ बहिणी. तर ह्यांना बळबळ जेवाय घातलंय. नको म्हणतो ना मला उमास निघते तर म्हणलं मी पण खाती तुमच्या बरं, चला जीव दो. रागा बसलेले झोपलेत आहे. आता पोरगं झोपलं नव्हतं, उशीर झोपवलंय त्याला. पण आता उठल, त्याचा झोपीचा टायमिंग. आता उठला की रडत नाही बरं का. खेळतं बाळ आपलं, जास्त रडत नाही. खेळायला लागल्यावर परत खळीला भुकी लागल्यावर जास्त रडतं. घेऊन बसावंच लागतंय का ना. मग काम करताना ते आत्याकडे बी नेऊन देत असते. धुणं भांडी करायला लागली का ना, जागा असल्यावर बाळ मग ते आत्याकडे नेऊन देते. मग आत्या खेळवत बसते ते त्याला. मग माझं काम झालं की मग मी त्याला परत घेते, मग झोपावते त्याला. तसं भावा बहिणीनं आज काय पाणी सुटलं नाही, त्यामुळं काय पाणी नाही. पाणी नसल्यामुळं धुणं भांडी करायला प्रॉब्लेम येतोय. पाणी नसल्यावर थोडं आहे पाणी, त्यात भांडी घासून घेते. कपडे काय रात्रीच मी धुतली होती माझी सगळी. पण आजची पडलेली बी धुवावं लागते की रोजच्या रोज धुती कपडे मी. रोजच्या रोज भांडी, रोजच्या रोज धुणे बाळवती समजा धुवावं लागतंय. धुतलं धुणं धाणं केलं तरच भावा बहिणीनं स्वच्छता आहे. आणि आता लहान बाळ आहे, स्वच्छ ठेवावंच लागतंय समजा गोष्टी. बरोबर आहे का. लहान बाळाची किती काळजी घ्यावी लागते माझ्या भावा बहिणीलाच माहिती आहे चांगल्या पद्धतीने. तरी तुम्हाला सांगते त्या शरीरावर अशा फुटकोळ्या आलेल्या आहेत ते बघा, बारीक ती व्हायलाच टेन्शन आहे लेकराला आलं. म्हणजे असं बाळाला
म्हणते ते आता येते त्या घामोळ्या, मग आता कसं काय काय माहिती भाऊ बहिणी, लय बारीक बारीकच्या घामोळ्याला आल्यावानी लाल 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 झाले त्या शरीरावर. ती व्हायला टेन्शन आहे, त्याला लावती पावडर. एक डोक्याला टेन्शन आहे का, मेंदूळ घरातल्या वस्तू गायब झाल्या, हे आजारी पडलं, त्या पोराला फुटकोळ्या आल्या त्या, त्याचं टेन्शन. चला भाऊ बहिणींनो, जात्याला हे पण दिवस होईल, समज ठीक, समज नीट होईल ह्याचीच वाट बघायची. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. डोकं नुसतं दुखतंय बघा विचार करून काय करायचं. बाय बाय. आता आली पुढल्या महिन्यात जत्रा, त्याचं व्हायला टेन्शन. जत्राला जसं देव आपल्याला पुढं नेईल तसं भाऊ बहिणीनं चलत राहायचं, रोजच्या दिवसाला पाठ द्यायची. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. घ्या सर्वांनी काळजी.